काय नाही आज वाढदिवस आहे आणि मस्त काय ग मावशी कोणी केला? वरद हा वरदने मला फोन केला माझ्या हा. लेकाने हा मला वाटलं मावशी कशी आहेस मला हे आपलं हेअर केअर आहे. मम्मीने औषध बनवून ठेवलंय. मावशी पण आली आहे. व्हिडिओ हाय कर. हॅपी बर्थडे टू यू. दिसतो काय माझ्यासारखा ऑक्टोबर नंतर सप्टेंबर मध्ये एक आपलं टार्गेट आहे, ते पूर्ण करायचं यावर्षी 2026 मध्ये काय पण करून. हाय गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही आता थंबनेल वरनं ओळखलाच असाल. तर आज काय आहे, तर आज आहे मम्मीचा वाढदिवस. तर आता मी आहे आत्ताच कंपनीतून घरी आलो, फ्रेश वगैरे झालो मस्त. आता बघू मम्मीकडे जाऊ, मम्मी काय करते बघूया. होय टॅक्सीवरती असं करू नको बोल. हसते काय? किती दिवसाने म्हणजे किती महिन्यांनी दिसते तू कॅमेऱ्यावर? बोल आता काय बोलते. काय नाही आज वाढदिवस आहे आणि मस्त प्लॅनिंग केलंय बर्थडेचं काहीतरी बनवायचं. हा काय बनवलंय? बटाटे वडे हा आणि मिसळ पाव. हा हसते काय? हसते खूप. 3 महिन्यानंतर कॅमेरा समोर आली आणि हसते. दाखव काय काय केलं. हा हे काय कट केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता. वड्यासाठी म्हणजे कट वडा हा आणि मिसळ पण आहे. ते मटकीचं कट केलेलं आहे तो. हा त्याच्यामध्ये फरसाण टाकलं काय मिसळ पण होणार हा. आणि वडा कट वडा पण होणार. हा दोन्ही होऊन जाते एकामध्ये. हा आणि हे बटाटे वड्याची तयारी केलेली आहे. हा फक्त तळायचे आहेत गरम गरम. हा अजून दाखव काय. तेच आहे बटाटे वडेच आहेत. अजून तळलेले दाखव. वडे झाले. दुसरं काय? अजून त्याच्यासाठी हे पीठ तयार करून ठेवलेलं हा. आहे. बेसनचं पीठ आहे. आणि गुलाबजाम कुठे आहेत? गुलाबजाम दाखव. गुलाबजाम पण केले. हे गुलाबजाम बनवून ठेवले ते कारण ते मुरायला लागतात ना, मग त्याच्यासाठी ते रात्रीच बनवून ठेवलेले आहे. हा मुरले काय छान लागतं. मग आता बटाटा वडा आता करायला घेते की नंतर? जरा थोड्या टायमाने करायला घेते म्हणजे गरम गरम छान वाटतात खायला. हा थोड्या टायमाने करते. आता थोड्या टायमाने बटाटा वडे करायला गेली ते दाखवतो मी. काय ग मावशी कोणी केला? वरद हा वरदने मला फोन केला माझ्या हा. लेकाने. हा मला वाटलं मावशी कशी आहेस? म्हणलं ठीक आहे छान आहे, काळजी घे स्वतःची. खूप छान वाटते मला असं. मला पोरांचा फोन आला काय माझ्या बहिणीचा मुलगा आहे पण तो मला सगळे माझीच आहे. छान वाटलं मला. पण आठवणीने मला तो फोन करतो. आणि हे एक माझं गोंडस बाळ झालं. झालं काय आता प्रेमाने बोलायला नको का? तर जसा की मी आता मागे एक व्हिडिओ अपलोड केलेला, तर त्याचा विषय असा झाला की तो अपलोड केल्यानंतर थोडा ब्लर झाला. आता ते मला माहित नाही काय झालं काय नाही. ते मी माझ्या एका मित्राला विचारलं का असं झालं, तर त्याला ते सांगितलंय. तर बघू आता जो दुसरा भाग जो मी आहे तो अपलोड करणार आहे. तर मी एका म्हणजे थोडा करेल त्याच्यावर. तर दुसरा पार्ट टाकेन मी लवकर. तर हा आपला आरसा आहे नाही का, इथं आपण फोटो बिटो काढतो. बाकी हे आपलं हेअर केअर आहे. मम्मीने औषध बनवून ठेवलंय. हे रोज रात्री मी झोपताना लावतो डोक्याला. डॅन्ड्रफ साठी आहे. डॅन्ड्रफ माझ्या डोक्यात खूप होतो, मग मी तो केसांना लावतो. केसा माझी थोडी
सिल्की पण होतात, स्मूथ पण होतात. हा, हे कसं केलं सांग. हे काय 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 टाकलं याच्यात? त्याच्यामध्ये मेथी, हा. कलौजी, कढीपत्ता आणि विटॅमिन कॅप्सूल हा. ती टाकली. ते 2 टाकले त्याच्यामध्ये. पाणी उकळवून घेतलं. थंड झाल्याच्या नंतर गाळून त्याच्यामध्ये ते विटॅमिन, त्या 2 टिपा असतात त्या टाकल्या विटॅमिनच्या, आणि नंतर ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलं. आणि रोज रात्री केसाला लावून केसावर स्प्रे मारून मस्त थोडा वेळ मॉलिश करून. थोडा फरक आहे, केस गळत नाहीये त्याने. आपल्याला सवय आहे नाही का, की सवय आपल्या पूर्ण चेहऱ्याची आम्ही खूप काळजी घेतो नाही का चेहऱ्याची. केसांची पण, केस पण माझे जातात ना कधी कधी, लय जातात. त्याच्यासाठी मी रोज सकाळी गाजर, बीट खिसून मिक्सरला फिरवून त्याचा मी ज्यूस बनवते रोज सकाळी. हा, दिसतंय ना फरक? घालून. हा, त्याचा फरक आहे चेहऱ्याला. 1 महिना होऊन गेला, रोज करून देते. A few moments later. बघा इकडे बघू शकता, इथे बटाटे वडे केलेले आहेत. नेट चालूच आहे. थांब, चालू करू दे. मग कसं केलं? ते मगाशी दाखवलं होतं तयारी करून ठेवलेली. हा. आता हे काय वडे घेतलेत करायला. एवढे झाले. बोल आता. खूप वर्षांनी करायला इकडे बघून बोल. खूप वर्षांनी करायला घेतलेले आहेत. हा. म्हणजे माझी आई असताना, आता त्याला खूप वर्ष झाली, म्हटलं आज करूया. खूप वर्षांनी कुठे इथे पनवेलला तर किती वेळा केलेत? पनवेलला तेव्हा तू नव्हतास. हा, मग ते तसं सांग. बर्थडे एकदम मागे नको जाऊ. नाही, आणि बर्थडे पण मी एवढा करत नव्हते. आणि एकटे काय करणार, करून काय कोणतरी पाहिजे ना एन्जॉय करायला. मावशी पण आली आहे. व्हिडिओ हाय कर. ये इकडे. स्वाती मावशीला सांग, दाखव, बोल तिला, सांग व्हिडिओ मध्ये, सांग तिला. स्वाती, तुला वडे बघायचे होते ना, बटाटे वडे. ये, जर खायला नाही तरी बघायला तर बघ तरी कसे करते. ती मला बोलली होती वडे करायला घेताना तुम्हीच खाणार, मी आम्हाला कधी देणार, म्हणून म्हटलं खायला नाही बघ तरी. केक कापायला एवढे तळून घेते. तिला भूक लागली कशी तिला. तुम्हाला माहित होतं म्हणून मी आणला नाही येताना. केक आणणार नाही म्हणून मी आता, ते मला माहित होतं ते आणणार ते. म्हणून मी येताना केक नाही आणला. खरं तर मला केक कापून बर्थडे आवडत नाही करायला. आमच्यासाठी कर, पोरांसाठी कर. मी वेफर्स पण आणत होते, पण काय नाही, गडबडीमध्ये पैसे. आता केक कापायचा तर आतमध्ये टाकते ते तळायला. थांब ना, एवढे काढून ठेवते ना, आता गोळे करून ठेवले ते होतील ना. आता मी झालोय मस्तपैकी रेडी. फॉर्मलची आपल्याकडे काही कमी नाही, कारण फॉर्मल आपल्याकडे जास्त करून मी फॉर्मलच घालतो. बघू शकता. आता हा शर्ट थोडा ढिल्ला आहे नाही का, थोडा मी एक साईज मोठाच घेतला, कारण का माझं वजन वाढलं आहे जास्त. काय करणार, आपल्याला कपडे बसत नाहीत.
आपलं एक टार्गेट आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी आता जिम लावणार आहे लवकरच. कपडे खूप पडलेत ना हे बघा, कपडे खूप आहेत पण हे बसत नाहीत खाली. तर बघा इकडे बघू शकता, हे जेवढी ठेवली आहेत ना एक पण बसत नाही, त्यातला एक पण कपडा आपल्याला बसत नाही. त्यामुळे आता जिम लवकर लावायचे. पुढच्या येणाऱ्या 2026 मध्ये ऑक्टोबर नंतर सप्टेंबरमध्ये एक आपलं टार्गेट आहे ते पूर्ण करायचं यावर्षी 2026 मध्ये काय पण करून. त्यासाठी जिम आपली महत्वाची आता. नाही तर आता जिमला थोडं सिरियस मोडमध्ये घ्यायला पाहिजे, कारण का पोट जास्त सुटलंय. हे आहेत काय काय बोलणार नाही का, त्यांचं तोंड बंद करायचं आपल्याला. एक आलेलं आहे, जरा चेहरा पण माझा दिसते ठीक आहे. आहे ना, ठीक आहे. हां झाकलंय. ते राहू दे. कापायचं काय? हो कापूया. ते बॅगात वाचलं ना, व्हिडिओ काढला. ते नागपाच घाल. विदाउट साऊंड ना. चला तोडणार नाही बाबा, तोडणार असं सगळं हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ताई, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू डिअर, मे गॉड ब्लेस यू डिअर, मे गॉड ब्लेस यू डिअर, हॅपी बर्थडे टू यू. काजू कतरी लावली काय चॉकलेट क्षितिजा, चला क्षितिजा. हा केलं असतं. आता खूप मस्त टेस्ट सुपले मधून बघ त्यात केकडे बघ कॅमेऱ्याकडे बसले केक खाली पडायचा केक खाली पडायचा ये क्या बॉल दे दिया आपने खाने को क्यों भी नहीं रहा वो मस्त झालं क्षितिजा, मस्त झालं. I just kept it mouth and ओपन कर. ए माझे गिफ्ट उदार राहिला मी आणणार असं दाखव तू इकडे ते पुढे ते. अरे इकडे उभी राहते ते, ती ओपन करते. मी मला सगळं उघडायला. हा मग आणि तू सांग हे तिने हाताने बनवलेलं आहे माहिती बघितलंय. ताई तिने याच्यावर सांगितलं सांग आता. मी आहे हा. आणि माझ्या बहिणीच्या मुलीने, माझ्या भाचीने पेंटिंग तिने केलेलं आहे. कसं आहे, छान आहे ना. हा. मी तिला बोलली होती तू पेंटिंग छान करते तर माझं पण एक बनव म्हणून. हा. पोर्ट्रेट बनवलं कुठे लावशील? छान बनवलं. मावशी इकडे दाखव. बघ सेम वाटे ही मध्ये मी दिसते कोण आहे? कमेंट करते सांग, कमेंट करा. कमेंट करून सांगा पेंटिंग कशी वाटते. चल बोल ना. छान आहे. दाखवते काय? A few moments later. तर आता आम्ही बसतो इथे खायला. गोड आधी खायचं नाही. गोड आधी- अरे, गोड खाल्लं ना का तिखट जास्त लागते. तिखट नाही आधी खायचं. होता येत नाही ना म्हणून कधी पण ना हे खायचं नाही, गोड आधी खायचं नाही, तर तिखट लागते. भरपूर तिखट लागते. काय तिखट झालंय? हे पण गोड खाल्लं ना आधी मग. मग तेच म्हणते मी. तू खाल्लंय गोड? नाही. दे मला. तुम्ही तुमच्यासाठी एकच चमचा टाकलाय, एकच चमचा मसाला सगळं टाकलाय. तिला दे ना तिच्या. जास्त टाकलं असतं नाही, पाणी लाल भडक झालं. आणि खाऊन बघतो मग ती घेईल वेगळं असं. दे. देऊ देऊ? नाही आवडला. काय? तिखट आहे. दे. चांगलं झालंय, चांगलं झालंय. आधी गोड खाल्लं तसंच होतं. इकडे गुलाबजाम खातात, तिकडे ते खातात, तर कसं मग ते जास्त तिखट लागणार. हम्म. ओ मुली
माझ्या डस्टबिनच्या हातात पण टोटल ए, मुली, काय लो प्रेम काय लो नुसता पाव मग 2 hours later. तर आता मस्तपैकी खाऊन पिऊन झालेलं आहे, पोट भरलं आहे. तर आता तुला काय बोलायचं बोल. काय नाही इकडे इकडे बघ. काय नाही मग काय करायचं. बाय. हां, मी ना एक माइंड असा बनवला ना, कारण का मी ॲक्च्युली जिथे जिथे मी जातो म्हणजे काय काय लेवलला मी शूट करत नाही. त्यानंतर मला रिग्रेट होतं मग की आता या पॉईंटला मी शूट नाही केला. तर मी थोडंसं एकाबद्दल फोकस करतो ना की शूट करणार 100%. नंतर मध्ये रिग्रेट नको आहे मध्ये सारखं की म्हणजे जर त्या टाईमला शूट करायला पाहिजे होतं तू केलं नाही की नाही. जर माइंडमध्ये तसं बनवलं कारण का 2024 आपल्या नावावर करायचं आहे. त्याच प्रकारे मी आता ब्लॉग एंड करतोय. भेटू आपण एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग असाच बघत राहा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, नाही का. बाय.